मागच्या तासिकेला आपण जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचा द्वंद्ववाद इथंपर्यंतची माहिती बघितली. आज उरलेल्या भागामध्ये आपण लिओपॉल्ड व्हॅन रांके, कार्ल मार्क्स, फ्रान्समधली असणारी ॲनालिस प्रणाली, स्त्रीवादी इतिहास लेखन आणि मायकेल फुको या मुद्द्यांविषयीची माहिती ही घेणार आहोत. मग लिओपॉल्ड व्हॅन रांके, मी मागच्या वेळेस सांगितलं तसंच देश, पुस्तकं, इतिहास लेखनाविषयीचं मत यानुसारच आपण पुढं जाणार होतो. मग 19व्या शतकामध्ये जर्मनी या ठिकाणचे इतिहासकार म्हणून लिओपॉल्ड व्हॅन रांके यांचा उल्लेख हा असलेला आपल्याला दिसून येतो. मग लिओपॉल्ड व्हॅन रांके यांनी 19व्या शतकामध्ये जे बर्लिन विद्यापीठ आहे, या बर्लिन विद्यापीठामध्ये त्यांच्या विचारांचा प्रभाव हा असलेला दिसून येतो. मग इतिहासाचं ज्यावेळी संशोधन आहे, या संशोधनाची चिकित्सक पद्धत ही कशी असावी याविषयी त्यांनी माहिती ही दिलेली दिसून येते. त्यांचं लेखन द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री नावाचे ग्रंथ हे त्यांनी लिहिलेले दिसून येतात. म्हणजे देश कोणता त्यांचा? जर्मनी. त्यांनी केलेलं लेखन द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री नावाचे 2 ग्रंथ हे लिहिलेले दिसून येतात. मग इतिहास लेखनाची चिकित्सक पद्धत ही त्यांनी आपल्या लेखनातून सांगितलेली दिसून येते. त्यांच्या मतानुसार जे मूळ दस्तऐवज आहेत, या मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली जी माहिती आहे, ही माहिती सर्वाधिक महत्त्वाची असून त्याच्यावरतीच भर हा दिला पाहिजे. त्याचबरोबर ज्या ऐतिहासिक घटना आहेत, या ऐतिहासिक घटनांशी संबंधित असणारे जेवढे कागदपत्र आहेत किंवा जे दस्तऐवज आहेत, यांचा कसून शोध घेणं हे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. आणि ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणं हे शक्य आहे. म्हणजे तोपर्यंतच, म्हणजे फक्त काल्पनिकतेवरती त्यांनी टीका ही केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे लिओपॉल्ड व्हॅन रांके यांचं इतिहास लेखनाविषयीचं मत कोणतं? तर एक, जी मूळ दस्तऐवज आहेत, या मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. 2, ऐतिहासिक ज्या घटना आहेत, या घटनांशी संबंधित असणारे कागदपत्र किंवा जे दस्तऐवज आहेत, यांचा कसून शोध घेणं हे आवश्यक आहे. आणि शोध घेऊन आपण सत्यापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे त्यांनी काल्पनिकतेवरती टीका केली. म्हणजे इतिहास लेखन हे कल्पनेवरती आधारित असून चालणार नाही, तर ते इतिहास लेखन वास्तवावर किंवा सत्यावरती आधारित असणं हे महत्त्वाचं आहे. बघा पुन्हा एकदा लिओपॉल्ड व्हॅन रांके यांची माहिती. 1, त्यांचा देश जर्मनी. 2, त्यांनी लिहिलेले ग्रंथ द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री किंवा दुसरा द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. इतिहास लेखनाविषयीचं त्यांचं मत कोणतं? तर इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धत ही कशी असावी यामध्ये त्यांनी 3 मुद्दे सांगितलेत. 1, मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही महत्त्वाची असते. 2, ऐतिहासिक घटनांशी संबंधित असणारी जी कागदपत्रं आहेत किंवा दस्तऐवज आहेत, यांचा कसून शोध हा घेतला पाहिजे आणि शोध घेऊनच सत्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि तिसरा म्हणजे इतिहास लेखनात काल्पनिकतेला महत्त्व असता कामा नये. या प्रकारचे 3 मुद्दे लिओपॉल्ड व्हॅन रांके यांनी मांडलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचे विचारवंत आहेत कार्ल मार्क्स. बघा कार्ल मार्क्स हे जर्मन विचारवंत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ म्हणजे दास कॅपिटल. तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे इतिहास लेखनाविषयीचं त्यांचं मत. तर त्यांनी वर्गसंघर्षाचा सिद्धांत हा मांडलेला आपल्याला दिसून येतो. मग इतिहास लेखनाबद्दल त्यांचं असं मत होतं की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. आणि माणसातले असणारे जे नातेसंबंध आहेत, हे नातेसंबंध मूलभूत गरजा भागवण्यासाठी महत्त्वाचे असतात. मग त्यांनी मांडलेला जो वर्गसिद्धांत आहे,
या वर्ग सिद्धांतानुसार जे उत्पादनाची साधनं आहेत या उत्पादनाच्या साधनाचा स्वरूप आणि त्याचं असणारी जी मालकी आहे या मालकीवरती आधारित त्यांनी संघर्ष मांडला. मग यामध्ये समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही जी उत्पादनाची साधनं आहेत ही साधनं समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळं समाजाची वर्गावर आधारित विभागणी ही होत असलेली दिसून येते. म्हणजे कार्ल मार्क्स यांचा सिद्धांत यांच्या मतानुसार समाज हा 2 गटात विभागला आहे, एक आहिरे आणि नाहिरे. आहिरे म्हणजे काय तर ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं आहेत आणि नाहिरे म्हणजे काय की ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं नाहीत. आणि यातूनच ज्या वर्गाच्या ताब्यात ही उत्पादनाची साधनं असतात तो काय करत असतो तर ज्याच्याकडे उत्पादनाची साधनं नाहीत त्यांचं शोषण हे करत असतो. आणि हा जो सिद्धांत त्यांनी मांडला हा सिद्धांत वर्ग संघर्षाचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. बघा, कार्ल मार्क्स यांचा देश जर्मनी. त्यांनी जे ग्रंथ लिहिला तो ग्रंथ म्हणजे दास कॅपिटल. कार्ल मार्क्स यांच्या मतानुसार इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून म्हणजे काल्पनिक नसून तो कसा आहे जिवंत माणसांचा असतो. आणि माणसातले असणारे जे नातेसंबंध आहेत हे नातेसंबंध काय करत असतात तर मूलभूत गरजा या भागवत असतात. आणि या गरजा कशावरती असतात तर उत्पादनाच्या साधनावर. आणि यावरूनच त्यांनी वर्ग संघर्ष हा मांडलेला दिसून येतो. मग या वर्ग संघर्षानुसार समाजातील जे वेगवेगळे घटक आहेत या वेगवेगळ्या घटकांना ही जी उत्पादनाची साधनं आहेत ही साधनं समानरित्या उपलब्ध होत नाहीत तर ती विषम स्वरूपात निर्माण होत असतात. आणि हाच वर्ग संघर्ष असतो. आणि यातून वर्ग संघर्षामध्ये उत्पादनाची साधनं ज्याच्या मालकीची आहेत तो काय करत असतो तर ज्याच्या मालकीची उत्पादनाची साधनं नाहीत अशा वर्गांचं आर्थिक शोषण हे करत असलेला दिसून येतो. आणि हा जो सिद्धांत आहे या सिद्धांतालाच वर्ग संघर्षाचा सिद्धांत असं म्हणतात. समजा 4 मार्काला प्रश्न विचारला, कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्ष याविषयी माहिती लिहा. तर त्याची प्रस्तावना, कार्ल मार्क्स हे जर्मन विचारवंत असून त्यांनी दास कॅपिटल या ग्रंथामध्ये वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. तो खालीलप्रमाणे होय. 1. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो आणि माणसांमधील ज्या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजांसाठी उत्पादनाच्या साधनांचं स्वरूप आणि मालकी ही महत्त्वाची असते. 2. उत्पादनाची साधनं ही समप्रमाणात समाजाला उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं समाजामध्ये विषमता निर्माण होत असते आणि संघर्ष निर्माण होत असतो. 3रा मुद्दा, यातूनच खऱ्या अर्थानं जी उत्पादनाची साधनं ज्या वर्गाच्या मालकीची असतात तो नेहमीच ज्याच्याकडं उत्पादनाची साधनं नाहीत त्याचा आर्थिक शोषण हे करत असतो. हा जो सिद्धांत मांडला या कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्ष असं मानलं गेलेलं दिसून येतं. म्हणजे 2 विचारवंत आपण बघितले, लिओपॉल्ड व्हॅन ड्रांके आणि कार्ल मार्क्स. त्यानंतर ॲनलस प्रणाली ही महत्त्वाची आहे. मग 20व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये ही ॲनलस प्रणाली नव्याने इतिहास लेखनामध्ये विकसित झालेली दिसून येते. मग ही ॲनलस प्रणाली म्हणजे काय तर इतिहास लेखनात राजकीय घडामोडी, राजे, महान नेते यांच्या अनुषंगाने राजकारण किंवा युद्ध, मुत्सद्देगिरी यांच्यापुरता इतिहास मर्यादित न राहता हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधनं याच्याद्वारे खऱ्या अर्थानं याचाही अभ्यास करणं हे महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. आणि हा जो विचार आला या विचाराला ॲनलिस्ट प्रणाली
असं म्हटलं जाऊ लागलं. आणि ही ॲनालिस्ट प्रणाली जगभरामध्ये इतिहासात आणण्याचं श्रेय हे फ्रेंच विचारवंतांना जातं. बघा, तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, ॲनालिस्ट प्रणाली याविषयी माहिती लिहा. पहिला मुद्दा, 20व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये ॲनालिस्ट प्रणाली विकसित झाली. 2, ॲनालिस्ट प्रणालीमुळे इतिहास लेखनाला वेगळी दिशा ही प्राप्त झाली. 3, इतिहासाचा अभ्यास म्हणजे राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, युद्ध, राजकारण, मुत्सद्देगिरी इथपर्यंत मर्यादित न राहता हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधनं, समाजाची विभागणी, समाजाची असणारी मानसिकता याचा विचार करणं हे आवश्यक आहे. हा विचार ज्यामध्ये मांडण्यात आला ती म्हणजे ॲनालिस्ट प्रणाली ही असलेली आपल्याला दिसून येते. आणि ही ॲनालिस्ट प्रणाली जगात निर्माण करण्याचं श्रेय हे फ्रेंच इतिहासकारांना जातं. त्यानंतर पुढचा जो पाश्चात्य इतिहास लेखनाचा भाग आहे तो म्हणजे स्त्रीवादी लेखन. आता स्त्रीवादी लेखन म्हणजे काय, तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची जी पुनर्रचना आहे या पुनर्रचनेला स्त्रीवादी इतिहास लेखन असं म्हणतात. आणि हे स्त्रीवादी इतिहास लेखन समाजासमोर मांडण्याचं काम हे कुणी केलं आहे, तर सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीनं खऱ्या अर्थानं ही स्त्रीवादी इतिहास लेखनाची परंपरा ही समाजामध्ये मांडलेली दिसून येते. मग स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये इतिहास लेखनाच्या क्षेत्रात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा विचार करण्यावरती भर हा दिलेला दिसून येतो. म्हणजे स्त्रियांशी संबंधित नोकरी असेल, रोजगार असेल, ट्रेड युनियन असेल, संस्था एखादी स्त्रियांची असेल, त्याचबरोबर स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य असेल, याच्यावरती आधारित संशोधन करण्याचं कार्य हे स्त्रीवादी इतिहास लेखनातून देण्यात आलं. आणि 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र वर्ग मानून त्याच्यावर आधारित लेखन हे करण्यात आलेलं दिसून येतं. बघा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन होय. 2, स्त्रीवादी इतिहास लेखनाची सुरुवात सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीनं केलेली दिसून येते. 3, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजेच काय, तर पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करून नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्याचबरोबर स्त्रिया जिथं काम करतात त्या संस्था, कौटुंबिक आयुष्य यांच्यावरती विचार करून स्त्री हा स्वतंत्र विचार निर्माण करणं यालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असं म्हटलं गेलेलं दिसून येतं. आणि या प्रकरणातला शेवटचा मुद्दा म्हणजे मायकेल फुको. तर 20व्या शतकामध्ये मायकेल फुको हे जे फ्रेंच इतिहासकार आहेत या इतिहासकारांनी एक वेगळी विचारसरणी ही मांडली. आणि ही विचारसरणी आर्कॅलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथातून त्यांनी मांडलेली दिसून येते. म्हणजे मायकेल फुको हे विचारवंत कुठले, फ्रेंच विचारवंत. त्यांनी लिहिलेलं जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कोणता, आर्कॅलॉजी ऑफ नॉलेज. इतिहास लेखनाविषयी त्यांचं मत कोणतं होतं, तर इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत ही चुकीची आहे. का, तर अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे इतिहासाचं उद्दिष्ट नसून भूतकाळात घडलेली जी स्थित्यंतरं आहेत किंवा जे बदल आहेत यांचं स्पष्टीकरण करणं हे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. आणि म्हणून त्यांनी हे ज्या स्थित्यंतराचं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे या स्पष्टीकरणालाच ज्ञानाचं पुरातत्व असं म्हटलं गेलेलं दिसून येतं. बघा, प्रश्न असा विचारला, मायकेल फुको यांच्याविषयी माहिती द्या असा जर प्रश्न आला तर 1, 20व्या शतकातील एक फ्रेंच इतिहासकार म्हणजे मायकेल फुको हे होय. 2, आर्कॅलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. 3, त्यांनी ज्ञानाचं पुरातत्व हे मांडलं. यानुसार केवळ घटनांचा कालक्रम मांडणं म्हणजे इतिहास नाही असं स्पष्ट मत असून भूतकाळातील जी स्थित्यंतरं आहेत
ह्या स्थित्यांतरांचं स्पष्टीकरण देण्यावरती भर मायकेल फुको यांनी दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि यालाच मायकेल फुको यांचं ज्ञानाचं पुरातत्व असं म्हटलं गेलेलं दिसून येतं. अशा प्रकारे पाश्चात्य ज्या परंपरा आहेत या परंपरामध्ये इतिहास लेखनाच्या वैशिष्ट्यांवर आधारित इतिहास हा लिहिला गेला आणि याचाच परिणाम म्हणून समाजाच्या सर्वांगीण जीवनाचा विचार हा केलेला आपल्याला दिसून येतो. बघा, आत्ता आपण बघितलेल्या भागामध्ये लिओपोल्ड व्हॅन रांके, कार्ल मार्क्स, ॲनलिस प्रणाली, स्त्रीवादी इतिहास लेखन आणि मायकेल फुको. यातला पहिला मुद्दा, लिओपोल्ड व्हॅन रांके यांच्याविषयी माहिती लिहा. 2. कार्ल मार्क्सनं इतिहास लेखनाच्या क्षेत्रात केलेलं कार्य लिहा. 3. कार्ल मार्क्स यांचा वर्गसंघर्ष याविषयी माहिती लिहा. ॲनलिस प्रणाली याविषयी सविस्तर माहिती लिहा. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय आणि मायकेल फुको यांच्याविषयी माहिती लिहा. किंवा पुढचा प्रश्न, मायकेल फुको यांनी निर्माण केलेल्या इतिहास लेखनाच्या पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं का म्हणतात, यासारखे प्रश्न हे तयार होऊ शकतात.